एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच राहा. का? कारण की आता सेकंड चॅप्टर पण संपायला आलंय. बरोबर, संपायला आलंय. तुम्ही प्रॅक्टिस पण करता. माझ्या जसं मी शिकवेन तसं तुमचं लगेच तुम्ही प्रॅक्टिस कराल. जसं माझा चॅप्टर नंबर सेकंड संपेल तसं तुमचं लगेच सॉल्व करून संपेल. मग आनंदी तर राहिलंच पाहिजे. बरोबर की नाही? मग आता थोडा वेळ न घालवता लास्ट सम प्रॅक्टिस सेट 2.5 मधला लास्ट सम आपण पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा सम आहे. तुम्ही लगेच ओळखता महत्त्वाचा आहे का नाही. बरोबर, याची पण प्रॅक्टिस करायला थोडाही काचाकूच करायची नाही. मग 7 सम जेव्हा तुमच्यासाठी घेऊन आलेलो ते पाहूया. मॅथ्स 1 क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रॅक्टिस सेट 2.5 मधला 7 सम काय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. इथे सुद्धा के चीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. इफ द रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. रियल अँड इक्वल जेव्हा रूट्स असतात तेव्हा व्हॅल्यू किती असते? व्हॅल्यू असते 0. किती असते? 0 असते. मग आता काही करायचं नाही, डायरेक्ट काय करायचं? ए, बी आणि सी ची व्हॅल्यू काढायची, कारण की राईट हँड साइडला 0 आहे. बरोबर, ए ची व्हॅल्यू 3, बी ची व्हॅल्यू के, सी ची व्हॅल्यू 12. ओके, आता हे झाल्यावर आपण काय करतो? डेल्टा काढायचा. काय काढायचं? डेल्टा. डेल्टाची व्हॅल्यू किती आहे? बी स्क्वेअर मायनस 4ac. बरोबर, मग बी स्क्वेअर म्हणजे काय? के स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू काय? ए ची व्हॅल्यू आहे 3 इंटू 12. के स्क्वेअर मायनस 12 इंटू 12. मग मी असं लिहितो के स्क्वेअर मायनस 12 चा स्क्वेअर. एवढं समजलं? डेल्टा काय आला तुमचा? एवढंच ठेवा डेल्टा. डेल्टाची व्हॅल्यू किती आहे? समजा आली के स्क्वेअर मायनस ते. आता काय नाही, द रूट्स कसे असतात? रियल अँड इक्वल. रियल अँड इक्वल जेव्हा रूट्स असतात तेव्हा डेल्टाची व्हॅल्यू किती असते? डेल्टाची व्हॅल्यू असते 0. हे कशावरून लिहिलं? मी इथे लिहितो रूट्स रियल अँड इक्वल असतात तेव्हा व्हॅल्यू किती असते? 0. मग आता डेल्टाची व्हॅल्यू काय आहे ते इथे लिहितो. के स्क्वेअर मायनस 12 चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. एवढं समजलं? आता काय करायचं आहे आपल्याला? हा एकदा मी प्लस मध्ये लिहितो. असं लिहितात के स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर म्हणजे काय? के प्लस 12, के मायनस 12 इज इक्वल टू 0. म्हणजे बघा हे कसं लिहिलं? के इंटू के, के चा स्क्वेअर प्लस मायनस मायनस 12 इंटू 12, 12 चा स्क्वेअर. एवढं समजलं का नाही? काय केलं मी? पहिला डेल्टाची ए बी सी कंपेअरिंग करून जनरल फॉर्मला कंपेअर केलं आणि काय केलं? ए बी सी ची व्हॅल्यू काढली. नंतर डेल्टाची व्हॅल्यू काढली. डेल्टाची व्हॅल्यू पूर्ण काढली नाही. काय केलं मी? इथपर्यंत ठेवलं. 4 3 12 आणि हा 12. 12 आणि 12 म्हणजे काय? 12 चा स्क्वेअर. डेल्टाची व्हॅल्यू 0 असते. कधी? जेव्हा रूट्स रियल अँड इक्वल असतात तेव्हा. मग आता डेल्टाची व्हॅल्यू जी होती ती इथे लिहिली. हा के स्क्वेअर मायनस 12 चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग हे कसं मी लिहिलं? एकदा प्लस मध्ये लिहिलं, एकदा मायनस मध्ये लिहिलं. के इंटू के होतो. के इंटू के, के चा स्क्वेअर प्लस मायनस मायनस 12 इंटू 12, 12 चा स्क्वेअर. जे इथे आहे तेच मी इथे लिहिलं. आता पुढे मी कसं दाखवतो बघा इथे. के प्लस 12 इज इक्वल टू 0 और के मायनस 12 इज इक्वल टू 0. मग पुढे काय? के इज इक्वल टू मायनस 12 आन्सर आलं आणि इकडे आलं के इज इक्वल टू 12. इथे तुमचं हे सम शिकून झालेलं आहे. बरोबर, एवढं समजलंय? आता सेकंड आपल्याला सॉल्व करायचं आहे. हे अतिशय इझी सम होतं. बरोबर, काही याच्यामध्ये डिफिकल्टी असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. मी तुम्हाला पुन्हा हे सम शिकवेन, कारण की मी माझ्या शब्दांवर नेहमी खरा उतरतो. आता क्वेश्चन नंबर 2. पहिला हे सॉल्व करून घ्यायचं. हा ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा. हा बघा कसं सॉल्व करतात. के इंटू एक्स, के एक्स इंटू एक्स असं लिहितो. मायनस के एक्स इंटू ए 2, ते पण मी असे लिहितो.
आणि नंतर हा +6 इज इक्वल टू 0. बघा एकदा परत सांगतो. kx इंटू एक्स इथे लिहिले, हा मायनस आहे तो इथे लिहिला, kx इंटू 2 ते इथे लिहिले आणि हे +6 पुढे लिहिले आणि 0. काय झालं हे kx² मायनस 2kx, हा 2 हा k आणि हा x आणि हा मायनस आणि +6 इज इक्वल टू 0. एवढं समजलं तुम्हाला? याच्यामध्ये काही डिफिकल्टी काही प्रॉब्लेम असेल मला विचारा, मी नेहमी तुम्हाला सांगेन. नंतर आता a ची व्हॅल्यू किती आली? a ची व्हॅल्यू इथे आली k, b ची व्हॅल्यू -2k आणि c ची व्हॅल्यू आली 6 इज इक्वल टू 0. बरोबर. आता काय करायचं? डेल्टा. डेल्टाची व्हॅल्यू किती आहे? डेल्टाचा फॉर्म्युला काय? b² - 4ac म्हणजे काय? -2k² -4 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे? k इंटू 4 - 2 स्क्वेअर 4 k² k² मायनस 4 6 24k. ही झाली तुमची डेल्टा. एवढा अजूनपर्यंत तुमचं शिकवून झालं. आता काय करायचं आहे? जसं इथे शिकवलं तसंच तुम्हाला डेल्टा कसा असतो? 0. का? कारण की रूट्स कसे आहेत? रियल अँड इक्वल. रियल अँड इक्वल असेल तर डेल्टाची व्हॅल्यू किती असते? 0. मग मी इथे लिहितो 4k² - 24k इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये 4 च्या टेबलमध्ये 24 येतात का? हो, 4 च्या टेबलमध्ये 24 येतात म्हणून 4 कॉमन काढला. इथे पण k आहे, इथे पण k आहे म्हणून k सुद्धा कॉमन काढला. आता मला सांगा, हा 4k बाहेर 4 आणि यातला एक k बाहेर गेलाय, मग इथे एकच k उरला. हा मायनस आहे तो इथे लिहिला. यातला एक k बाहेर गेलाय, हा k तो बाहेर लिहिलाय. 4 चा टेबल किती पर्यंत बोलल्यावर 24 येतात? 4 चा टेबल 6 पर्यंत बोलल्यावर 24 येतात. आता इथून याच्या पुढे दाखवतो कसं लिहायचं. 4k इज इक्वल टू 0 और k - 6 इज इक्वल टू 0. मग k इज इक्वल टू किती आलं? 0/4 k आणि इकडे काय आलं? k इज इक्वल टू 6. 0/4 म्हणजे किती? 0 आणि k इज इक्वल टू 6. एवढं समजलं तुम्हाला? आता 0 तर ती रियल अँड इक्वल म्हणजे k ची व्हॅल्यू ऑलमोस्ट 0 आणि k ची व्हॅल्यू काय आली? 6. इथे तुमचा 7 सम सुद्धा शिकून झालेला आहे. याच्यामध्ये काही अडथळे वगैरे असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. याच्यामध्ये काही अडथळे येण्यासारखं काही मला वाटत नाही. मला तर वाटते का तुम्ही प्रॅक्टिसमध्ये कुठेतरी कमी पडत असाल. मी शिकवण्यामध्ये जर कमी पडत नसेल तर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये सुद्धा कमी पडलं नाही पाहिजे. याच्या पुढील सम आता तुम्हाला सांगायचं एक राहून गेलं. प्रॅक्टिस सेट 2.5 इथे कंप्लीट झालेला आहे. प्रॅक्टिस सेट 2.6 ला आपण लवकरच सुरुवात करणार आहोत आणि तुमच्यापर्यंत नक्की मी लवकरात लवकर तो लेक्चर पोहोचवायचा प्रयत्न करीन. तरी आपल्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.